तर सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकने सकाळी 6 वाजता बरोबर. त्यानंतर तुम्ही म्हणत असाल रोज काय मॉर्निंग वॉकचा व्हिडिओ दाखवतात ताई. तर मला ना खूप आवडतं सकाळचं जे प्रसन्न वातावरण असतं किंवा सकाळी जो आकाशाचा कलर असतो ना, आपल्या भाषेत मराठी भाषेत म्हणतात तांबडं फुटणं, ते मला खूप आवडतो तो कलर. आणि त्यामुळेच मी सकाळचा टाईम व्यायामासाठी निवडलेला आहे. आणि मला खूप आवडतं सकाळच्या वेळेत व्यायाम करायला. इव्हिनिंगला खूप मैत्रिणी माझ्या म्हणतात की आपण इव्हिनिंगला जाऊ, पण मी म्हणते नाही, मला सकाळीच आवडतं आणि मी सकाळीच जाणार. आज ना इंग्लिशचे काही अँटोनिम्स, काही सिनोनिम्स आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्याचबरोबर होमोनिम्स हे सुद्धा काही बरंचसं आज वाचलं आहे मी. आणि त्यानंतर ना मग आज आर्टिकल त्याचबरोबर क्वेश्चन टॅग असे दोनही टॉपिक वाचून काढलेत. त्याच्यानंतर त्याची जी बेसिक माहिती असते ती सगळी वाचली आहे. आणि नंतर ना मग त्याच्याखाली जे दिलेले असतात प्रश्न PYQ आलेले असतात पाठीमागच्या परीक्षांमध्ये, ते किंवा उदाहरणं दिलेली असतात, ती सगळं उदाहरणं जी आहेत ती अभ्यासलेली आहेत. तर इंग्लिश आज बऱ्यापैकी म्हणजे म्हणता येईल की कव्हर केलं आहे. 2 टॉपिक झालेत, म्हणजेच बराचसा सिलेबस इंग्लिशचा आज कव्हर केला आहे. कारण जवळपास 2 तास मी आज इंग्लिशच वाचत होते. 1 तास 53 मिनटं 35 सेकंद एवढा अभ्यास झाला आहे आज दिवसभरात. आणि पूर्ण मी इंग्लिशचाच केला आहे आज. 1-2 टॉपिक वाचले चांगले. त्याचबरोबर व्होकॅब्लरीचं माझं रोजचं टार्गेट. अजून तोंड एवढं काही बरं नाही आहे, परंतु चालणार नाही थांबून, कारण की एक दिवस परीक्षा जवळ येत चाललेली आहे. 45 डेज राहिलेत. आणि मी असं ठरवलं की रोजचा डे 1 आहे आज 45 डेजचा. तर असे व्हिडिओज मी रोज अपलोड करणार आहे. आणि जेवढा माझा काही अभ्यास होईल तेवढा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. रोज किती तास होतो आहे ते पण तुम्ही पाहू शकता. आणि अकॉर्डिंगली तुम्हाला थोडंसं एक आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीने अभ्यास करावा. ठीक आहे. तर आज ना मी दुपारी बराचसा वेळ झोप काढलेली आहे, कारण बरंच नव्हतं वाटत. आणि आत्ता मी घेणार आहे गणित किंवा बुद्धिमत्तेचा एखादा टॉपिक. आणि म्हणजे पूर्ण प्रश्नपत्रिका न घेता, म्हणजे मिक्स प्रश्न न घेता एक टॉपिक कवर करायचं ठरवलं आहे, ज्याच्यावरती मागच्या PYQमध्ये प्रश्न दिसले असे टॉपिक मेनली मी करणार आहे. रोज 1-2 म्हणजे एकच होईल एका दिवसात किंवा 2 दिवसाला एक, अशा पद्धतीने. परंतु आता फास्ट करायचे, जेवढं होईल तेवढं. 1 महिनाभरात सिलेबस कंप्लीट करायचा असं माझ्या डोक्यात आहे. आणि त्याच्यानंतरचे राहिलेले 15 दिवस केवळ रिव्हिजन, आणि रिव्हिजनसोबतच मॉक टेस्ट, काही मॉक टेस्टसुद्धा द्यायचे. आणि आता टायपिंगची प्रॅक्टिस मी एकदम मागे टाकली आहे, कारण होतं आहे असं की टायपिंग करायला गेलं ना की माझे हात खूप जास्त दुखत आहेत. माहीत नाही एक्झॅक्ट रिझन. त्यामुळे मग हा पार्ट जो आहे ना हा पण दुखतो आहे. आणि मग इकडे अभ्यासात मन लागत नव्हतं, त्यामुळे मी टायपिंगचा जो पार्ट आहे तो पूर्ण स्किप केला आहे सध्या थोड्या दिवसांसाठी. एकदा सिलेबस चांगला कवर झाला की मग पुन्हा एकदा मी टायपिंगकडे पण वळणार आहे. तर सिलेबस एकदा चांगलं कंप्लीट करायचं असं माझं टार्गेट आहे. ठीक आहे. तर आता मी गणित किंवा बुद्धिमत्तेचा एखादा टॉपिक सध्या घेते. गणिताचाच घेणार आहे मेनली. त्यातील पण जे अंतर वेगवेळ आहे त्यातले काही प्रश्न सोडवायला घेणार आहे. ठीक आहे. टायमर लावण्याचा ना एक फायदा होतो की आपल्याला म्हणजे वेळ आपला कुठे वाया जात नाही आहे हे समजतं. मी तर अभ्यासाला बसले ना की लगेच टायमर लावून देते. त्यामुळं थांबला अभ्यास की स्टॉप करायचं, मध्येच आनंदाने आवाज दिला तर लगेच स्टॉप करते. परत आले की परत ऑन करायचा आणि आपलं अभ्यास सुरू करायचा. असा एकूण मग आपला जो वेळ आहे अभ्यासाचा तो समजतो. नाहीतर मग आपण असं धरतो की हां, मी आज 11 वाजता बसले होते, 2 वाजेपर्यंत अभ्यास केला. पण मध्ये आपण जे काही कामं करतो, मध्ये आपल्याला मुलांसोबत काही मागे पुढं त्यांचं पाहावं लागतं, तो सुद्धा वेळ आपण त्यामध्ये काउंट केलेला असतो. तर असं न करता टायमर लावून व्यवस्थित अभ्यास मस्त होतो. त्यामुळे मी टायमर लावत असते. तर इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्यानंतर हा जो टॉपिक आहे त्याची बरीचशी गणितं सोडलेली आहेत. 1 तासभर मला वेळ मिळालेला होता, तर त्याचा सदुपयोग करून घेतला. त्यानंतर मग इव्हिनिंगची आपली कामं जी असतात, स्वयंपाक वगैरे, ते करून घेतलं.
जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा 9:30च्या दरम्यान मी परत 1 तास सव्वा तास बसलेली होते आणि या वेळेत मग मी बोट आणि स्ट्रीम हा जो टॉपिक आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. कारण की मी खूप वेळा 2-3 वेळा प्रयत्न केला हा टॉपिक क्लिअर करण्याचा, परंतु होतं आहे असं की म्हणजे पुस्तकामध्ये आपण जेव्हा सोडवतो ना तेव्हा लक्षात राहतं, परंतु नंतर क्वेश्चन पेपरमधून एखादा क्वेश्चन जर घेतला बोट आणि स्ट्रीमचा सोडवायला तर त्यावेळेला ते बोट आणि स्ट्रीमचं गणित सुटत नाही, बऱ्याच वेळा असं होतं आहे. म्हणून मग मी हा टॉपिक आज करायला घेतलेला होता संध्याकाळच्या वेळेमध्ये. प्रवाहाची दिशा आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अशा प्रकारे आपल्याला करताना त्याचं मायनस साईन किंवा प्लस साईन याच्यामध्येच जास्त गोंधळ होतो माझा प्रत्येक वेळेस प्रश्न सोडवताना, की प्रवाहाच्या दिशेने चालली आहे तर कोणतं साईन घ्यायचं आहे, प्रवाहाच्या विरुद्ध चालली आहे तर कोणतं साईन घ्यायचं आहे. ऐन परीक्षेच्या वेळेस ना म्हणजे साईनमध्ये कन्फ्युजन होतो, बाकी फॉर्म्युला आपल्या लक्षात असतो. तर त्यामुळे मग मी हा टॉपिक पुन्हा एकदा कवर करायला घेतलेला आणि मी 4 तास 1 मिनिट आणि 17-18 सेकंद एवढा अभ्यास केला. तर 11 वाजलेले होते आणि सगळी मंडळी झोपली होती, सानंद सोडून, कारण त्याला माझी गरज असते झोपताना, म्हणून